बांगरी ग्रामस्थांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला आजची भयानक परिस्थिती दाखवणार आहे। वेळीच वेळ सावरली नाही तर ही पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। ऐका या माऊलीची व्याथा। सर्वांना नमस्कार करते। आता काय सांगू आणि कसं सांगू बाई। 15 वर्ष झाले संसाराला, बाबा नुसता ढोसून येतोय घरी, रस्त्याने लेजिम खेळत चालतोय, भुंकणाऱ्या कुत्र्यांना तुम्हीच माझे खरे दोस्त आहात म्हणतोय। या दारूच्या व्यसनापायी त्याने जमीन विकली, सोनं मोडलं, गुरढोरं विकली, आता घरावरची पोराबाळांची काळजी नाही, आई बाप बायको यांची काळजी नाही, बस हवी फक्त बाटली, घेऊन जाय रे देवा मला, माझी सुटका होईल एकदाचीच। ऐकलत पारमावशीची कैफियत। आजकाल लग्न होण्याच्या अगोदर तरुण पिढी व्यसनाची आहारी जात आहे। मुलीच्या लग्नासाठी घर किती श्रीमंत आहे, किती इस्टेट आहे एवढंच बघू नका, तर सर्वात अगोदर नवरा मुलगा कसा आहे हे जरूर पहा। ऐका आता जाना काकूला। बूट चपला विकत घेताना 10 वेळेस विचार करणारे माझे आई बाप मला आठवतात। जी गोष्ट वर्षभर टिकते तिच्यासाठी 10 दुकाने फिरत होतं, आणि जिथे मला आयुष्यभर संसार करून नाट्य टिकवायचंय तिथे हा माझा गोरा गोमटा नवरा सकाळी चहा ऐवजी दारू। सुदर्शनसाठी टाळ्या वाजवा एकदा बाबा। धंदा नाही, लेकरांचे शिक्षण नाही, घरात हाट बाजार नाही, तेल पाणी नाही, माझे खुरपणाचे पैसे ह्याला प्यायला लागतात। मी काय काय सांगू आणि कुणाला सांगू, नशीबच फुटका, आपल्या पदरी 3 लेकर आहेत म्हणूनच जगायचं। सुदर्शनसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया। ऐकलत जाना काकूचं। लग्न जमवताना सोयरा घर दार जमीन पैसा का एवढंच बघू नका, तर सर्वात अगोदर निर्व्यसनी आणि कमवता मुलगा बघा, मगच लग्नाचं काय ते ठरवा। ऐका आता शांत अक्कल। बाई तुम्हाला नवल वाटेल, पण गाडीत पेट्रोल टाकताना प्युअर आहे का असं विचारणारा माझा नवरा, त्याच्या तोंडात मात्र कायम पुड्या होतोय। मावा खातोय, गोवा खातोय, हिरा खातोय, बाबा खातोय, अन पाचापच थुकतोय। याने घर रंगवलं, रस्ता रंगवला, अन गाव भी रंगवलंय। आता मिठातली भाजी खाताना बी तोंडाची आग होती म्हणतोय। याला कॅन्सरची भीती वाटना, अन मरणाची तमा दिसाना। मी एकटी कसा सावरूबाई हा संसार, मला तर काहीच कळेना। संध्यासाठी टाळ्या वाजवूया आपण। ऐकलत कुत्रे मांजरी गाढव शेळ्या मेंढ्या ज्या गोष्टी खात पित नाहीत त्या माणसाला आवडतात। काय किंमत कमी करून घेतली या व्यसनी लोकांनी माणसाची। अरे जनावर सुद्धा दारू पित नाही, बिडी पित नाही, तंबाखू खात नाही, आणि तुम्ही सर्व व्यसन करता। ऐका आता पारू मावशीला। काल शेजारच्या पुरीची चित्रकथा ऐकून माझं तर काळीजच करपलं बाई। 15 दिवस झालेत लग्नाला, घरी सत्यनारायणाची पूजा आणि नवरदेव फुल दारू पिऊन पूजेला बसलाय। घम घम वास सुटलाय दारूचा, त्याला धड उभा राहता येईना, नीट बोलता बी येईना। आता काय करावं बाई, त्या आईबापांना माहीत झाल्यापासून दुखणं काढलंय। पुरीच्या आईबापानं खाणं पिणं सोडलंय अन झोपून घेतलंय। बाई त्यांनी त्या नवरीच्या अंगाची हळद नाही फिटली तर हे तमाशा पाहायला मिळाला। या दारूच्या व्यसनाचं या तरुण पोरापुरींना कसं कळना हेच मला समजेना। कळलं तुम्हाला? कुठे चालली आजची तरुण पिढी? बघा जरा डोळे उघडे ठेवून, काय म्हणतात हे 2 दारुडे। अरे आपला नाद नाही करायचा, आपण पैशाला काही समजत नाही। चल घेऊ 1-2 पॅक। आपण आपल्या पैसे लोकांचे पोट काम दुखत आहे, काय करायचं प्रॉपर्टीचं, चल हा माझा गुरु। चायला सकाळी उठलं तर काय होईनाच, जेव्हा फाट्यावर गेलो आणि हाणली अर्धी बिगर पाण्याची, तेव्हा कुठं मोकळा झालो, नाही तर होईनाच। प्रतीकसाठी जोरात टाळ्या वाजवूया। बाबा मला उतरली तर हात पाय थरथर करते, नुसता घाम येतो, घसा कोरडा पडतो आणि काही सुधरत नाही। जेव्हा 2 पॅक घेतो, देशी असू काय बी, जेव्हा बरं वाटतंय। अजयसाठी टाळ्या वाजवा। ऐकलत हे सर्व? आता तरी डोळे उघडा आणि तुमच्या घरच्या मुळाबाळाला या व्यसनापासून वाचवा। लक्षात ठेवा, दारूचा फास करी संसाराचा नाश।
दारूचा फास करील संसाराचा नाश. दारूचा फास करील संसाराचा नाश. बाटली आडवी पडायलाच